नमस्कार, मी डॉक्टर स्नेहल. डॉक्टर स्नेहल्स इन्साईटमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आपल्या या आयुष्याच्या प्रवासामध्ये आपण वेगवेगळ्या फेजेसमधून जात असतो. कधी आपण लो फील करतो, कधी हाय फील करत असतो. कधी आपण कुणाला तरी डॉमिनेट करतो, कधी कोणाकडून तरी डॉमिनेट होतो. काही जबाबदाऱ्या आपण अगदी नेटाने पार पाडतो, कधी कधी हरभऱ्याच्या झाडावर सुद्धा जाऊन बसतो. या सगळ्या प्रवासामध्ये आपल्या मनामध्ये आपली एक स्वतःची इमेज तयार होत असते. मानसशास्त्रामध्ये त्याला सेल्फ बिलीफ सिस्टीम असं म्हणतात. सेल्फ बिलीफ सिस्टीम म्हणजे काय, तर आपण आपल्या स्वतःकडेच कसे बघतो याचा दाखला. ॲटलिस्ट आपण स्वतःकडे बघतोय तरी, पण स्वतःकडे नुसतं बघणं महत्त्वाचं नसतंय. आपण स्वतःकडे कसं बघतो हे त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं असतं. बऱ्याचदा आपण मी रागीट आहे, मी चिडकी आहे, किंवा मला एखादी गोष्ट जमतच नाही आहे, ह्या क्वालिटीज माझ्याकडं नाही आहेत, तर मला हे कसं जमेल, असे वेगवेगळे निगेटिव्ह लेबल्स स्वतःहूनच स्वतःला लावून घेत असतो. यामुळं होतं काय की आपणच आपल्यासाठी आपल्या मनामध्ये इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स, एक न्यूनगंड तयार करत असतो. किंवा कधीकधी आपण असं म्हणत असतो की मी परफेक्ट आहे, माझ्यापेक्षा हे काम कुणीही परफेक्ट करू शकत नाही, मी सर्व बाजूंनी विचार करतो, सर्वंकष विचार करतो, किंवा माझं आपलं बरं चाललंय बाबा सगळ्यांपेक्षा. हा सुपिरियरिटी कॉम्प्लेक्ससुद्धा आपल्या मनामध्ये कधीकधी निर्माण होतो. अर्थात या दोन्ही अवस्थासुद्धा आपल्यासाठी अहितकारक आहेत. इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स आणि सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स ह्या दोन्ही गोष्टी अनहेल्दी माइंडसेट दर्शवतात. याला अनहेल्दी सेल्फ ॲक्सेप्टन्स असं म्हणतात. सेल्फ ॲक्सेप्टन्स हा आपल्या सेल्फ बिलीफ सिस्टीम्समधून तयार होत असतो, म्हणजे आपल्या विचारधारांमधून तयार होत असतो. मग ह्या आपल्या विचारधारा कशा बरं तयार होतात? यातला पहिला मुद्दा आहे जेनेटिक्स. म्हणजे एखाद्या गोष्टीला कशी प्रतिक्रिया द्यायची किंवा प्रतिसाद द्यायचा हे अगदी आपल्या जीन्समध्ये कोरून ठेवलं आहे असं म्हणायला हरकत नाही. याचं उदाहरण घ्यायचं झालं तर आपण सारे होमोसेपियन्स, जे फाईट, फ्लाईट आणि फ्रीज या पद्धतीने रिॲक्ट होत असतो. म्हणजे आपल्या आवाक्यातली परिस्थिती असेल तर आपण फाईट करतो. जर आपल्या आवाक्याभरची परिस्थिती असेल, आपल्यासमोर आपल्यापेक्षा ताकदवर आपला शत्रू असेल, तर आपण तिथून पलायन करतो, म्हणजे फ्लाईट. किंवा या दोन्ही गोष्टी शक्य नसतील तेव्हा आपण आपली हार पत्करून फ्रीज होऊन बसतो. या सगळ्या रिॲक्शन्स आपल्या पूर्वज होमोसेपियन्सपासून आपल्याकडे जशाच्या तशा कॅरी फॉरवर्ड झालेल्या आपल्याला दिसतात. तसंच प्रत्येक कुटुंबानुसार काही चांगल्या गोष्टी, काही वाईट गोष्टी आपल्यामध्ये कॅरी फॉरवर्ड होत असतात. जसं की इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटी आहे, क्रिएटिव्हिटी आहे, आर्टिस्टिक व्ह्यू आहे. त्या पद्धतीनं काही डिसऑर्डर्स, फिजिओलॉजिकल डिसऑर्डर्स म्हटलं तर काही कुटुंबांमध्ये हिमोफिलिया असतो, किंवा काही कुटुंबांमध्ये सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स कॅरी फॉरवर्ड होताना दिसतात. जसं की अँक्झायटी डिसऑर्डर्स आहेत, OCD आहे, किंवा स्किझोफ्रेनिया आहे. यातला दुसरा मुद्दा आहे संस्कार. आपल्या लहानपणी आपल्या मनावर जे काही संस्कार होत असतात त्यातून सुद्धा आपल्याबद्दलची आपली स्वतःची अशी सेल्फ बिलीफ सिस्टीम तयार होत असते बरं का. कारण लहानपणी आपण अनुभवाने तोटके असतो, तेव्हा आपल्या घरातली वडीलधारी मंडळी आपल्याला आपल्याबद्दलची एक विचारधारा देत असतात. यातली थॉमस एडिसनची आणि त्याच्या आईची गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे. यातला तिसरा मुद्दा आहे आपला समाज, आपलं कल्चर. माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. या समाजात वावरत असताना त्याला वेगवेगळ्या लोकांकडून वेगवेगळे अनुभव येतात. आणि काही लोक आपल्या दोषांवरती बोट ठेवणारे असतात, काही आपल्या गुणांकडे बघणारे असतात. यातून आपले सुपिरियरिटी आणि इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स तयार होत असतात. आणि यातूनच आपल्याबद्दलची अशी सेल्फ बिलीफ सिस्टीमसुद्धा तयार होत असते. यातला सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे माझा दृष्टिकोन, माझी निवड, माझा चॉईस. परिस्थिती कशीही असली, संस्कार कसेही घडलेले असले, अगदी जीन्सही जसेच्या तसे कॅरी फॉरवर्ड झाले असले तरी या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत राहणारच आहेत. पण त्यातल्या कोणत्या गोष्टीला मी महत्त्व द्यायचं हे सगळं माझ्यात हातात असणार आहे. सांगायचं तात्पर्य म्हणजे मी आज कशी आहे किंवा कसा आहे हे या आपण डिस्कस केलेल्या 4 मुद्द्यांच्या परमुडेशन्स आणि कॉम्बिनेशन्सवरून ठरत असतं. मुळात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी माणूस आहे. माझ्यामध्ये गुणही आहेत, तसेच दोषही आहेत.
पण माझे दोष म्हणजे मी नव्हे किंवा माझे गुण म्हणजे सुद्धा मी नव्हे. आणि माझ्यात असणाऱ्या गुणदोषांवरून मी माझ्या माणूसपणाचं मूल्यमापन करणार नाही. तसेच इतरांची आणि स्वतःची सुद्धा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह लेबल्स लावून घेणार नाही. आय एम ओके इन फ्रंट ऑफ एनीवन अँड एनीवन इज ओके इन फ्रंट ऑफ मी. हा आहे निरोगी आत्मस्वीकार, अ हेल्दी सेल्फ ॲक्सेप्टन्स.